नमस्कार, मी ॲडव्होकेट अंजुम रुकडीकर. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की स्वतः मिळालेली मालमत्ता व वंश परंपरागत मिळालेल्या मालमत्तेचा फरक, त्याच विकण्याचा अधिकार व त्यामध्ये कोणाच्या संमतीची गरज असते हे आज आपण जाणून घेऊ. स्वतः मिळालेली मालमत्ता विकण्याचा अधिकार फक्त मालकाला असतो, मात्र वंश परंपरागत मालमत्ता विकण्यासंबंधीचे नियम अधिक कठोर व गुंतागुंतीचे असतात. वंश परंपरागत मालमत्ता ही सहजासहजी विकता येत नाही. या मालमत्तेवर केवळ एका व्यक्तीचा हक्क नसतो, तर कुटुंबियांचे 4 पिढ्यांचा हक्क असतो. त्यामुळे ही मालमत्ता विकायची असल्यास काही ठराविक कायदेशीर अटी पाळाव्या लागतात. वंश परंपरागत मालमत्तेचा भागधारक फक्त स्वतःच्या इच्छेने जागा विक्री करू शकत नाही. विक्री करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांची म्हणजेच मुलं, मुली, पत्नी व इतर हितधारकांची संमती आवश्यक असते. कोणत्याही हितधारकाने विक्रीस नकार दिल्यास मालमत्ताची विक्री रोखली जाऊ शकते. यात कोणती कायदेशीर प्रक्रिया आवश्यक आहे हे आपण जाणून घेऊ. सर्व संबंधित पक्षांची लेखी संमती मिळाल्यानंतरच कायदेशीर प्रक्रिया अवलंब करून मालमत्ता विकता येते. नोंदणी कार्यालयात अधिकृत दस्तावेज सादर करून विक्रीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तर कोणत्याही सदस्यांची संमती न घेता वंश परंपरागत मालमत्ता विकली गेली तर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते. कोणत्याही हितधारकाने आपली परवानगी न दिल्यास तो न्यायालयात दावा दाखल करू शकतो. नमस्कार.